कोल्हापूर अनुसूचित जाती आरक्षण बचाव आंदोलन समितीतर्फे संघर्ष महामोर्चा काढण्यात आला। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार। अनुसूचित जाती आरक्षणाच्या बचावासाठी आणि कथित खोट्या जात प्रमाणपत्रांवर कारवाईच्या मागणीसाठी अनुसूचित जाती आरक्षण बचाव आंदोलन समिती कोल्हापूरच्या वतीने सोमवार 9 मार्च रोजी शहरात भव्य संघर्ष महामोर्चा काढण्यात आला होता। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अलीकडील निवडणुकांमध्ये काही निवडून आलेल्या प्रतिनिधींनी खोट्या जात प्रमाणपत्राच्या आरक्षित जागांवर विजय मिळवल्याचा आरोप यावेळी समितीने केला। जिल्हा परिषद व नगर पंचायत निवडणुकीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे निवडणुका लढवल्या। या प्रकरणात संबंधितांची जात प्रमाणपत्रे तात्काळ रद्द करून त्यांची पदे बरखास्त करावी तसेच कठोर फौजदारी कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आले। याशिवाय कथितरित्या अपूर्ण कागदपत्रांवर खोटे दाखले देण्यात अधिकाऱ्यांची संगनमताची भूमिका असल्याचा आरोप समितीच्या वतीने करण्यात आला आहे। त्या अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई व खातेनिहाय आणि संपत्तीची तात्काळ चौकशीची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली। तसेच खोटे दाखले काढून प्रशासन व निवडणूक आयोगाची फसवणूक करणाऱ्या राजकीय व्यक्तींना पदमुक्त करावे आणि त्यांचे दाखले रद्द करावेत व त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला होता। हा मोर्चा बिंदू चौक येथून दसरा चौक, व्हीनस कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे काढण्यात आला। यावेळी माजी आमदार राजीव आवळे, माजी आमदार सुजित मिंचेकर, उत्तम कांबळे, जिल्हा परिषद सदस्या सोनाली सावंत, दुर्वास कदम, विशाल देवकुळे, प्रमोद कदम, शिवाजीराव कवाळे, डीजी भास्कर, सुभाष देसाई, बाबासाहेब भोसले, पांडुरंग कांबळे, प्रेमानंद मोरे, अनिल माने, विनोद कांबळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व हजारो नागरिक उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूजसाठी नाजत्तार, कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।